हे आहे बर्गर. तुम्हाला फोटोमध्ये दिसलंच असेल, व्हिडिओमध्ये. कोण नाही ओळखत? आहा, मुलांना तर बस. काय नाही हो, घरच्या घरी केलं आहे. खूप सिम्पल आहे आणि खूप टेस्टी, म्हणजे मार्केटमधल्यापेक्षा पण टेस्टी. हे पोहे मी भिजू घातले 1 वाटी. बघा, आता काय काय सारण लागते ते सांगते. 4 बटाटे घ्यायचे, ते उकडून त्याची साल काढून ते घ्यायचे. कढीपत्ता, मिरची बारीक चिरून घ्यायचा, गाजर, हे आहे परसबी, शिमला मिरची, कांदा, मटार आणि कॉर्न, मका. हे सगळं आपल्याला लागणार आहे साहित्य. आता गॅसवर कढई ठेवायची, तिच्यामध्ये बटर टाकायचं. बटर कढईला सगळीकडे पसरून घ्यायचं आणि तिच्यामध्येच आपल्याला कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आणि मिरची टाकायची. ते थोडं परतून घ्यायचं 2 मिनटं. आता आपल्याला त्याच्यामध्ये शिमला मिरची, परसबी, सर्व जे भाज्या आहेत ना त्या टाकून द्यायच्या. त्याला पण छान परतून घ्यायचं. मका आणि मटार हे पण टाकायचं. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. कोणकोणते सांगते मी. याला थोडं होऊ द्यायचं. आता आपल्याला पहिले मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं घ्या, चवीनुसार. आता मिरे पावडर 1 चमचा. हे आहे आमसूल पावडर 1 चमचा. याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला टाकायचं आहे धने पावडर, ती पण थोडीशी, आणि हळद. हे सगळे मसाले तुम्हाला जसे आवडतील. थोडं आंबट आवडत असेल तर तुम्ही आमसूल पावडर जास्त ॲड करू शकता. थोडं तिखट हवं असेल तर मिरे पावडर जास्त ॲड करू शकता. असं तुमच्या आवडीनुसार घ्या. आता याच्यात आपण टाकणार आहोत जे पोहे भिजू घातले ना ते. बघा, ते छानपैकी मिक्स करायचे. त्यातच आपल्याला बटाटा ते पण ॲड करायचं आहे. तुम्हाला खिसून टाकायचं असेल तर खिसून टाका. उकडलेल्या बटाट्याला छान कूस करून तिच्यामध्ये ॲड करा. आता आपल्याला हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे मॅशरनी. बघा, असं करायचं आहे. आता याचे गोळा करून घ्यायचा छानपैकी एक चेंडू. फेकून नाही मारायचा, त्याला असं दाब द्यायचा आणि एक छानशी टिकी करून घ्यायची. बघा, आणि 4 बोटं, पूर्ण 4 बोटाची साईज अशी करायची. दिसते? बर्गरच्या साईजनुसार होते. ती व्यवस्थित बसेल असे 4 बॉल करायचे पहिले. काय म्हणायचं म्हणा, लाडू म्हणा काय, आणि त्याला असा आकार द्यायचा. अंगठ्याच्या सहाय्याने साईडला असं करायचं. आता काय करायचं, आपल्याला एका वाटीमध्ये मैदा घ्यायचा आहे आणि तिच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी. याचं छान सारण तयार करायचं आहे आपल्याला. जास्त असं घट्ट नाही करायचं आहे आणि जास्त खूप पातळ पण नाही करायचं आहे. बघा, दाखवते मी. आणि त्याच्यात गाठी नाही होऊ द्यायच्या. बघा, हे एवढं लागेल असं. आता टिकी घ्यायची, त्याच्यामध्ये टाकायची, त्याच्यावर हळूच सारण टाकायचं आहे मैद्याचं. बघा, आता मी हे ब्रेड क्रम्ब घेतलं आहे, तिच्यावर आपल्याला टिकी टाकायची आहे. मी 3-4 ब्रेड मिक्सरमधनं फिरवले. बघा, आणि ते ताटात घेऊन आता या टिकीला लावून घ्यायचे.
तुम्ही 10 मिनटं याला रेस्ट देऊ शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला लगेच करायचं असेल तर लगेच पण करू शकता. आता पॅन घ्यायचं आणि पॅनवर एक एक टिकी ठेवायची. बघा मी डीप फ्राय नाही केलं आहे, शॅलो फ्राय केलं आहे. बघा आपल्याला एकच चमचा तेल लागेल, जास्त लागत पण नाही. एअर फ्रायरमध्ये ठेवायचं असेल तर ते ठेवू शकता. आता आलटी पलटी करायचं, मी झाले की नाही बघते. बघा जास्त क्रिस्पी असेल पाहिजे असेल तर होऊ द्या. बघा असे होतात आणि टेस्ट म्हणसाल ना तर हा 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 तुम्ही कधीच विसरणार नाही की तुम्ही काय केलं आणि काय नाही. असं म्हणसाल की वा आज पहिल्यांदा असा बर्गर खाल्ला आहे, कारण खूप टेस्टी होतो. बघा आवाज बघा आणि खूप मस्त लागतो. माझ्या घरी सर्वांना आवडला आहे. माझ्या मुलाचा वाढदिवस होता, आम्ही पिझ्झा बर्गर आणि लावा केक हां मस्त सगळं असं घरच्या घरी करून खाल्लं आहे. खूप टेस्टी आणि खूप मस्त. बघा मी बर्गरला सॉस लावला आहे, त्यावर टोमॅटो आणि कांदा हे ठेवलं आहे, शिमला मिरची आणि जी टिक्की बनवली ती, तिच्यावर आपण चीजचं स्लाइस ठेवायचं आणि वरून मेयोनीज लावून तो ठेवायचा बर्गर. बघा कसा दिसतंय नक्की सांगा आणि करा, खा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला आहे चवीला. माझा मुलगा तर म्हणाला मम्मी हॉटेलमध्ये पण असा तुला कधीच मिळणार नाही, इतका छान झाला आहे, तू आता याच्यानंतर घरीच कर आणि आम्हाला खाऊ घाल. हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे आणि मी तर म्हणेल आवर्जून करा आणि खा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला आहे, टेस्ट कशी वाटली हे पण मला सांगायला विसरू नका. तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जे आपण बटाट्याचं सारण केलं आहे त्या सारणाच्या ऐवजी आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं सारण करून तुम्हाला बर्गर हवा असेल तर मला नक्की सांगा, मी ते नक्की करेल आणि तुम्हाला ते दाखवेल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि चला पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.